नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मधमाशींनी केली कमाल या पाठात पाहणार आहोत. एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. त्याने शेताभोवती काही झाडे लावली होती. झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत असे. झाडांखाली मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एकदा एक मुंगी फिरत फिरत शेतात पोहोचली. शेतात होती पिवळी ढमक सूर्यफुले, टपोरी. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. शेतकऱ्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता सदा न कदा. करणार काय यंदा फुलाचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा. फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. ती घरी आली. फुलामधल्या थोड्या बिया काढल्या. थोड्या बिया कावळ्याला, थोड्या बिया कोकिळेला, काही बिया खारुताईला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही बिया ठेवल्या. थोड्या बिया खाल्ल्या. थोड्या बिया पुढच्या वर्षी खाण्यासाठी ठेवल्या. कोकिळीच्या कपाळावर आल्या आठ्या. कावळ्याच्या घरट्यात तिने बिया ठेवल्या. आणि कोकिळा म्हणतो की, काय ग बाई, असं काय करतेस? अंड्याबरोबर बियाही ठेवतेस. नको बाई, माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने उचलल्या बिया घेऊन टाकल्या. चिमणीने पाहिल्या बिया, बसली सोलायला. सोलता कंटाळा आला. का बाई, हा त्रास, निघून गेली खेळायला. खारुताई होती फार चपळ. सारखे तिचे पळापळ. बिया घेऊन झाडावर गेली. शेंड्यावरून जमिनीवरून शेंड्यावर बी लपून ठेवली. खेळता बी खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर. काम करण्यास नेहमी चतुर. बिया पाहून विचारात गडली. करावे काय बियांचे, भले व्हावे सर्वांचे. उपाय काही सुचेना अन झोप काही लागेना. सकाळ होताच चटकन उठली. बिया घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली, या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला, कशासाठी? मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ कामाचा, अन माझा कधी बसायचा मेळ. कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला, माझ्याच्यानं होणार नाही, काम करून दबलोय बाई. खारुताई आली सहसा, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाली, ताई थांबतेस का जरा बघ, सुटलाय छान सावारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला. पाऊस पडला. बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. पिवळी फुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत घातल्या बियाच्या, त्याला आल्या फुले फार. कामाची धरा रे, कास्तरच मिळे पोटाला घास.